रोज जर तुम्हाला वरण भात खाऊन कंटाळा आला असेल ना, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. कारण ही बनवायला जास्त वेळ नाही लागत, जास्त मेहनत नाही लागत आणि मस्त अशी ही फटाफट बनते. आणि मेन म्हणजे कसं, नेहमीच आपल्याला वरण भात किंवा सगळा स्वयंपाक करायला कंटाळा देखील आला असेल ना, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. कारण ही मस्ट ट्राय रेसिपी आहे. लंचसाठी तर अगदी योग्य अशी ही रेसिपी आहे. चला मग पटकन बनवूया आजची रेसिपी. त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे 1 वाटी दही घ्यायचे आहे आणि हे फ्रेश दही आहे, जास्त आंबट दही आपल्याला वापरायचं नाही आहे. आणि हे दही ना आपल्याला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. तुम्ही चमच्याने देखील फेटू शकता किंवा हे विस्करने जर फेटलं ना तर फटाफट फेटलं जातं आणि खूप छान असं स्मूथ असं हे दही बनतं. म्हणजे दही आपल्याला व्यवस्थित हे फेटून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काही जास्त पदार्थ म्हणजे साहित्य वापरायची गरज नाही. पटकन अशी ही आपली रेसिपी तयार होते आणि त्यासाठी तुम्हाला पूर्ण ही रेसिपी बघावी लागेल, कुठेही न स्किप करता. आणि मस्त इथे ही बनते. त्यानंतर का दही इथे जास्त घट्ट होतं म्हणून मी 1-2 चमचे इथे ना पाणी घातलेलं आहे. जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला, हे जास्तच घट्ट होतं म्हणून मी घातलेलं आहे. जर तुम्ही पातळ दही वापरत असाल तर बिलकुल पाणी घालू नका. हे बघा, दह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती अशी असली पाहिजे. व्यवस्थित फेटून झालेलं आहे. त्यानंतर का मी इथे कुकरला ना थोडंसं मीठ टाकून भात 3 शिट्ट्या काढून घेतलेलं होतं. हे बघा, त्यामध्ये इथे आपलं भात म्हणजे जे व्हाईट राईस असतो ना ते घालून घ्यायचं आहे. अगदी फटकन अशी बनते. आणि आता तर तुम्हाला कळलंच असेल, हे म्हणजे दही भात म्हणजे कर्ड राईस जे आपण बोलतो ना, मस्त असा फोडणीचा दही भात खायचा आहे. खूप छान लागतो, पचायला देखील खूप हलका असतो. आणि खरंच नेहमी जर डाळ भाताचा कंटाळा आला असेल ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, कारण खायला खूप मस्त लागते. मग काय, दही फेटून झाल्यानंतर आपल्याला हे जे आपण व्हाईट प्लेन राईस आहे तो घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही दही घ्याल ना त्याच मापाने तुम्ही, किंवा हे बघा अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे राईस त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. जास्त आपल्याला हे ड्राय किंवा जास्त असं लिक्विड फॉर्ममध्ये नाही ठेवायचं आहे. जसं की आपण वरण भात थोडंसं असं ओलसर असा खातो ना, तेवढंच आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. त्यानंतर इथे थोडंसं मी मीठ घातलेलं, अगदी अर्धा चमच्याला देखील कमी, कारण मी ऑलरेडी इथे राईस बनवताना ना कुकरला लावताना मीठ घातलेलं होतं. त्यानंतर बारीक चॉप करून इथे 1 हिरवी मिरची घातलेली. ही कमी तिखटवाली मिरची आहे. जर तुम्हाला जास्त असं तिखट पाहिजे असेल तर तिखटवाली मिरची किंवा मिरचीचं प्रमाण वाढवू शकता. त्यानंतर आपल्याला इथे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पटकन हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. चला मग तुम्ही पण पटकन सबस्क्राईब करा. आणि हे बघा, व्यवस्थित असं हे मिक्स करून झालं ना की इथे छान अशी ह्याला ही फोडणी द्यायची आहे. फोडणीसाठी इथे 2 चमचे तेलचा वापर केलेला आहे. तेल व्यवस्थित गरम झालं ना की ह्याच्यामध्ये मी फक्त राई घातली. तुम्हाला जर जिरं पाहिजे तर जिरं देखील घालू शकता. त्यानंतर इथे 1 चमचा इथे चणा डाळ घालायची, आपल्याला थोडीशी पुसून घ्यायची आपल्याला. त्यानंतर मी 1 चमचा इथे उडद डाळ घातलेली, ही देखील थोडीशी हलकीशी पुसून घ्यायची आहे कपड्याने. व्यवस्थित हे तेलामध्ये परतवायचं आहे. त्यानंतर 1 लाल सुकी मिरची घालायची आहे. आणि हे बघा, ही फोडणी तुम्ही ह्या दही भाताला दिली ना की दही भात आपला एवढा छान लागतो ना, पटकन बनतो आणि खूप मस्त अशी ह्याची टेस्ट लागते. त्यानंतर ह्याच्यामध्ये 2-4 कढीपत्त्याची पानं घालायची आहे. आणि जास्त कढीपत्त्याची पानं घातली की गॅस बंद करून घ्यायचं आणि ही फोडणी आपल्याला ह्या दही भातावर घालायची आणि हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायची. दही भाताला ही जर तुम्ही अशा चणा डाळ आणि जे उडद डाळची फोडणी दिली ना, भाताची टेस्ट एवढी मस्त लागते आणि त्याचा जी एक फ्लेवर येतो ना दही भाताला, वाव, खूप मस्त. आणि हे बघा, तुम्ही बघितलंच आहे की ती फटाफट अशी ही आपली दही भाताची रेसिपी जी आहे रेडी झाली आहे. कोणतंही जास्त टेन्शन न घेता, काहीही साहित्य न लागता पटकन असा आपला हा दही भात रेडी झालेला आहे. फटाफट बनतो आणि खायला तर मस्तच लागतो. जेवढा फटाफट बनतो ना तेवढाच फटाफट हा संपतो देखील, कारण एवढा टेस्टी झालेला ना हा दही भात, वाव, खूपच मस्त लागतो.
ह्याची जी फोडणी आहे ना ती एकदम अशी म्हणजे नेक्स्ट लेवलची टेस्ट देते ह्या दही भाताला। आणि अशा पद्धतीने मस्त असं सर्व करायचं आहे। वरतून थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालायची आहे। आणि आजची जर रेसिपी तुम्हाला दही भाताची आवडली असेल तर नक्की तुम्ही बनवा। आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि अगदी मौशीर असा हा दही भात बनतो, खायला खरंच खूप मस्त लागतो आणि तुम्ही देखील हे नक्की बनवा। हे बघा किती छान असा हा ह्या दही भातासोबत काहीही न खाल्लं तरी म्हणजे आपण बोलतो ना जसं काही तोंडाला, तसं काही नसलं तरी चालेल, फटाफट असा हा भात संपतो, खायला खूपच मस्त लागतो। चला मग नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू।